मित्रांनो, शुभ सकाळ. सकाळचे 8:30 झालेले आहेत. 8:30 पण नाही झालेत, 8 वाजलेले आहेत. आणि नेहमीप्रमाणे आपण फिशिंगला आलेलो आहोत. काल पण आपण इथे आलो होतो. काल फक्त 1.5 तास इथे होतो. आज पण जास्त वेळ थांबायचं नाही आहे, 1-1.5 तास. काल मित्रांनो आपल्याला इथे स्नॅपर लागला होता. आज पण स्नॅपरची अपेक्षा आहे. सेटअप आहे आपला शेक्सपियर ट्रॅव्हल मेट आणि आपलं रीळ आहे शिमानो. लाईव्ह बेट मित्रांनो आहे आपल्याकडे, समोरून घेतलं. बरेच जण विचारतात लाईव्ह बेट कुठे मिळतं. तर या ज्या होड्या येतात सकाळच्या, त्याच्यामध्ये लाईव्ह बेट मिळतं. पण सध्या थोडं एक्सपेन्सिव्ह आहे, कारण मच्छी मिळत नाही आहे. कमीत कमी 100 रुपयाच्या खाली ते देत नाहीत. 200 रुपये सांगतात. पण तुम्ही जर योग्य पद्धतीत कन्व्हिन्स केलं तर तुम्हाला 100ला मिळेल. सुरुवात मित्रांनो झिंग्याने करूया. आपला फेवरेट. हे बघा लाईव्ह बेट. पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, मासे जर नसतील तर तुमचा लाईव्ह बेटचा पण काही उपयोग नाही. मासे इथे पाहिजेत. ड्रॅग एवढा कोणी लूज केला? यस, इथे सगळीकडे कचरा दिसतोय. मारने का किधर हो मैं सोच रहा हूँ. वाट लागली मित्रांनो या स्पॉटची. कचरा वर्षाचे 12 महिने आता इथे असतो. पहिला फक्त पावसाच्या नंतर असायचा. आणि मारावं तर लागणार. तिकडे जाऊ शकतो आपण. इथे थोडं अडकण्याचे चान्सेस आहेत, पण तरी पण मारूया, बघूया. इथे भयंकर कचरा आहे खाली आणि दगड वगैरे पण आहेत. त्याच्यामुळे रिट्रीव्ह करणं पण थोडं कठीण होणार, म्हणून त्या बाजूला गेलं पाहिजे होतं. ठीक आहे, मारलं आपण, बघू काय बाईट मिळतो काय. तो मित्रांनो अडकलं. जी भीती होती ती झाली, खरी ठरली. आणि हे इथूनच आहे बघा, ह्या लाकडाचा टोणका बघा, पूर्ण लाईन आपली वेस्टेज जाईल. बघू खालून येते काय. गेली लाईन, गेली. मित्रांनो इथे फिशिंग करायचं तर हे प्रॉब्लेम आहेत. आपण तिकडे जाऊया.
कारण हे सुरुवातीपासून अडकलेलं चांगलं नाही. काय तिथे थांब, जवळ नको येऊस. जाते खा. मित्रांनो, अपेक्षा आहे याच्यावर काहीतरी लागेल. बघूया. यस, अडकणार नाही असं वाटतंय. सगळे मित्रांनो इथे वाट लागले. मग अशी मी बोललो, हे बघा, हे इथे तुटलेली जाळी आहेत आणि इथे सगळ्या ह्या प्लॅस्टिकच्या पिशव्या आहेत तर तिथपर्यंत. आणि हे कंडिशन पावसानंतर असते, जेव्हा जेव्हा पाऊस पडतो त्यावेळेला हे सगळं वाहून येते. पण हे नंतर निघून जाते. हे साफसफाई होत होती की काय मला आयडिया नाही, पण हे आता असंच आहे. मागचे वर्ष झालं हा कचरा असंच पडू नये इथे. आणि हे असंच जर राहिलं तर या स्पॉटची वाट लागणार. नाही, अडकलं पण नाही आहे आणि काहीच झालेलं नाही आहे. बेट बघूया आहे का, कारण बराच वेळ झाला. बेट असणार मित्रांनो. बेट आहे. कोई माई का लाल इसको खाने नहीं आ रहा है. क्या लफड़ा है, क्या लफड़ा है. पुढं मित्रांनो, इथे पुढे येऊया. इथून मारू. यस, जास्त लांब मारून उपयोग नाही आहे. मित्रांनो, बेड बदलला आहे मी. हा बोयचा तुकडा लावला आहे. लाईव्ह बेड असताना बोय का लावतो आहे असं तुम्हाला वाटेल, तर असं काय नाही. बोयवर पण बाईट देणार आपल्याला, स्नॅपर असेल तर. बघूया. कोलमी बरोबर त्या बोय पण घेतल्या होत्या मी 4 मागून. लफडा झाला बसायला नाही इकडे. काय आणलं पण नाही आणि इथे बसू शकत नाही. सगळा चिखल आहे इथे. पॅन्ट खराब होईल. मित्रांनो, मासा लागलाय आपल्याला आणि हा चांगल्या साईजचा आहे. बघूया काय आहे ते. बहुतेक स्नॅपर किंवा मोठा खरवट आहे. बघूया काय आहे ते. बघूया, स्नॅपर आहे. नाही, ग्रुपर आहे. आणि चांगली साईज आहे. बेट मित्रांनो बदललं आपण. लाईव्ह बेट सोडून डेड बेट वापरलं आणि हा ग्रुपर लागलाय.
चांगली साईज आहे, गुड साईज आहे याची. थांब रे. मित्रांनो नाईस साईज. थांब थांब बाबू थांब. थांब 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 रे, थांब रे. मस्त साईज आहे आणि हा थोडा वेगळा आहे. हा वेगळा म्हणजे जो पट्टेवाला असतो तसा नाही आहे. आणि ह्याला सोडूया मित्रांनो. तुम्ही म्हणाल मला काही वेळ लागला आहे का, पण सोडूया. खाण्याच्या लायकीचा नाही आहे हा, असं नाही आहे, खाऊ शकतो याला. हुकअप पण मस्त झाला होता आणि हा जगणार, डॅमेज नाही आहे. त्यामुळे ह्याला सोडू. वॉटरप्रूफ कवर मी आणलेलं नाही ना, तर ह्याला मी सोडताना व्हिडिओ शूट केला असता. जाऊ देत. इथे लफडं झालं. मासा ह्याच्यावर लागला आपल्याला आणि तो ग्रुपर होता चांगल्या साईजचा. प्रॉब्लेम हा झाला, कॅमेरामध्ये कधी बंद झाला मला कळलं नाही. घरी जाऊन आता एडिटिंगमध्ये काय करता येतं का बघावं लागेल, नाही तर मित्रांनो फुटेज वाया जाणार ते. आणि तो ग्रुपर मी सोडला, चांगली साईज होती, असं नाही की एकदम लहान होता. ही लाली कुठे चालली आहे? लाली नाही, हा वेगळा आपला तो कुत्रा आहे. हा कुठे चालला आहे पोहून? हा काहीतरी वेगळं करायच्या प्रयत्नात दिसतोय. तो बघा, तो पलीकडे चालला आहे मार खायला. ए काळ्या, तो कुठे चालला? हा अरे तो कुठे चालला आहे? कुत्रा हो लाईनवर कोणतरी आहे. येस 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 मित्रांनो, परत मासा लागला आपल्याला. एक फुटेज आपलं गेलं, पण बघू आता हा काय आहे ते. कचरा कचरा नाही. ही आहे ताम, ही आहे ताम. आपले झाले काम. आणि हिने काम तमाम केलं आपलं. हिने सगळं गिळंकृत करून टाकलं. मग हिला सोडता नाही येणार आता, तर हिला पण मी सोडून दिलं असतं. हुक हिच्या गलफड्यात आहे. हुक हिच्या गलफड्यामध्ये आहे. बोयवर मित्रांनो 2 स्ट्राईक दिले. लाईव्ह बेटने काम नाही केलं इथे, पण बॉयने काम केलं. मित्रांनो सोडून उपयोग नाही, हिला मारणार आहे, त्यापेक्षा हिला ठेवूया. जाम ताकद लावते ही. हुक बदलावा लागेल, दुसरा लावावा लागेल. हुक तिच्या तोंडात आहे.
तो कुत्रा गेला पलीकडे. आता त्याचं तिकडे स्वागत करतात की त्याला फटके देतात बाकीचे कुत्रे. मित्रांनो मस्त मजा आली. झिंग्यावर स्ट्राईक नाही दिले आपल्याला, पण बोईवर लागोपाठच्या 2 याच्यावर स्ट्राईक दिले. आणि समोर मित्रांनो फिडिंग आहे मस्तपैकी. इथे टारपन पण फिरत आहेत, पण आपल्याकडे लूर नाही आहे. बघू परत काहीतरी लागेल, बघूया. परत मासा लागलाय आणि ही पण तांबूशी आहे. खो त्याच्या. ही मगाची त्याच्या तोंडामध्ये हुक आहे आणि ही आताची तिसरी कॅच आहे आपली. जबरदस्त. बऱ्याच दिवसांनी जबरदस्त शब्द बोलायला मिळाला आहे मला. ठेवूया काय सोडूया. बघू अजून बघू काय मिळतं काय. मित्रांनो जर तुमचा असा गैरसमज असेल की फक्त लाईव्ह बेटवर मासे लागतात, तर तो चुकीचा आहे. सुरुवातीपासून आपण लाईव्ह बेट वापरत होतो, पण त्याच्यावर आपल्याला बाईट मिळाला नाही. आणि नंतर कंटिन्यू 3 कास्टवर आपल्याला 3 स्ट्राईक मिळाले. पहिला ग्रुपर, नंतर 2 स्नॅपर. आणि जी फिलिंग आहे स्नॅपर उचलतो ती आज घेता आली बऱ्याच दिवसांनी. अजून पण वेळ आहे थोडा आपल्याकडे. पण परत एकदा सांगतो, पहिली चांगली फाईट देतोय हा. येस. चौथा मासा आहे मित्रांनो आजचा आपला. आणि हुकअप पण चांगला झालाय. बघा बऱ्याच दिवसांनी मित्रांनो लाईव्ह स्ट्राईक पण मिळत आहेत आपल्याला. मित्रांनो इथून बाहेर पडूया, कारण इथे पाणी भरायला लागलं आणि इथून पण पाणी भरतं आहे. त्यामुळे आपण अडकून बसू इथे, दुसरी जागा बघू. चांगला गेम झाला आज. आणि आता थोडा वेळ, अजून जास्त वेळ नाही, तर निघूया. ऊन पण लागायला लागलं आणि चांगला गेम झाला आज. जो स्ट्राईक असतो स्नॅपरचा तो गेले 2-3 महिने मिळत नव्हता. ज्या पद्धतीने स्नॅपर उचलून पळतो मित्रांनो. मासे जास्त मोठे नाही आहेत. आईच्या गावात घालवला.
शट 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 शट. काय रे बाबा, 5व्या माशाची भर पडली असती. तर मित्रांनो, जे स्नॅपर आत्ता पण सेम स्ट्राईक होता. जे स्नॅपरचे स्ट्राईक असतात ते गेले 2-3 महिने मिस केले होते आपण. थंडीमध्ये मासे लागत नव्हते. गावात हुक सगळे पडले की काय. धन्यवाद. ब्लॉग बघतो मी रोज, आले की वाट बघत असतो. मध्ये मासे नाही लागलेले नाही मध्ये नाही रे, काहीच नाही लागत होतं. फिशिंग सोडायचं याच्यामध्ये हवं. ओके, हा ना, असेल तर द्या एक. नाही बस माझ्याकडे मोठे 8 नंबर आहेत. नाही, मोठं नाही लावायचं नाही ना, त्याला. सगळे मासे स्ट्राईक होणं, ओके कारण इथे रॉक्स आहेत. ओके. लॉंग कास्ट केलंस की 100% आणि आता करंट चालू झाला ना, हां हां, पाणी असं वाहते, बरोबर तुझी लाईन अशी पुढे सरकणार, बरोबर. अडकणार ती. ओके ओके, ठीक आहे दादा. कुठे राहिला तू? जोगेश्वरी. अरे बऱ्याच दिवसांनी लागले मासे, हो नाही, मासे नव्हते. तर हैराण परेशान